बरोबर, फक्त 8 TCF लीडर्स आहेत बरं का. कोण असेल त्या टीम मधल्या संबंधित लीडर्सना पटापट जॉईन करायला सांगा. बरोबर 6:10 सुरुवात करू.
Great morning, Sarji. Great morning, madam. Great morning, sir. अनवर सर, ग्रेट मॉर्निंग. सर नमस्कार. कशा आहात? मस्त एकदम जबरदस्त सर. क्या बात. बरं, 22 लोक झाले. स्टार्ट करूयात. कोणी यायचं राहिले का अजून? मारुती सर, कोणी यायचं राहिले पर्यंत तुमच्याकडे कोणी? स्टार्ट करूयात. समृद्धी मॅडम. राजश्री मॅडम लॉग इन होत आहेत. रोहित सरांचा फोन लागत नाही. बरं बरं बरं. हरीश सर, तुक्का सर कुठे आहेत? का सर येतात कपिल सर. फोन करा सर, 6 वाजून गेले. हा हा. बरं, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. खूप दिवसानंतर भेटायला लागले ना समोर. मॉर्निंग मंत्राची आठवण झाली. मला वाटतं किमान 1 महिना पेक्षा पण जास्त आला असेल. महिना की 2 महिने झाले मी अजून झूमवर बोललो नाही कोणाशी, आपल्या टीम मधल्या लोकांशी. बाहेर झाले 1-2 मीटिंग. चार्ट. ग्रेट मॉर्निंग. ओके. बरं, हरकत नाही. येणारे लोक येतील. एक महत्वाच्या विषयाला सुरुवात करूया. ते म्हणजे आलोक पांडे सरांच्याकडनं जे जॉईन आहेत ग्रुपवरती, त्या सगळ्या लोकांना माहितीच असेल. आणि मी पॉवरहाऊस वरती मेसेज टाकला होता. तो मेसेज तुमच्यापैकी लीडर लोकांना किती जणांना समजला किंवा तुम्हाला कुठून काय माहिती मिळाले असेल तर मला पहिल्यांदा सांगा, आपण मुख्य विषयावरती येऊयात. कपिल सर, मारुत सर, जेवढे पॉवरहाऊस ग्रुपवरती जेवढे पण लोक आहेत त्यांना त्या मेसेजचा अर्थ काय समजला आणि तुम्ही त्या दृष्टीनं काय कोणाकडे विचारणा केलीत का, किंवा कुठल्या बाहेरच्या लीडर कडून तुमच्या कानी काय आलं का? काय आहे कंपनीने नेमकं लॉन्च केलेलं आणि कुणासाठी आहे? ऍक्च्युअली सर, मारुती सरांचं आणि माझं डिस्कशन झालेलं की कंपनीनं आपल्याकडे मागे जे प्रोडक्ट चॅम्पियन दिलेले ना, फेज 1 फेज 2,
तर हे फेज 3 लॉन्च केलंय कंपनीनं. हम्म. पण याच्यामध्ये कंपनीनं थोडंसं टर्मिनॉलॉजी चेंज केले. म्हणजे हम्म. डिस्ट्रीब्युटर पासून एरिया टीम कोऑर्डिनेटर साठी एक वेगळं कंडिशन आहे हम्म. आणि डिटीसी अँड अबो लोकांच्यासाठी एक वेगळी टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटर टू एटीसी पर्यंत क्रिएटिंग एंटरप्रिनरशिपच्या बॅनर खाली कंपनी रिपर्चेसेस आणि त्याच्यावरती जो एसटीबी आहे हम्म. त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राच्या गोष्टी द्यायला लागले कंपनी. ओके. म्हणजे बोलू ना मी. हा बोला बोला बिंदास बोला. जितकं समजलं तेवढं बोला. तुमचा आणि टीम मधल्या कुठल्या लोकांशी डिस्कस झालं का मारुती सर सोडून? सुनील सरांशी जरासं ओझरतं बोलणं झालेलं काय आहे हे. हम्म. तर ऍक्च्युली काय आहे आपलं जे मंथली रिपर्चेस आहे हम्म. 750 बीबी आपल्या आयडी वरती जनरेट व्हायला पाहिजे. हम्म. तर डिस्ट्रीब्युटर पासून एरिया टीम कोऑर्डिनेटर जे पिन आहे ह्या पिनला कंपनी काय म्हणते की तुम्ही महिन्याला 750 बीबी न करता जर आठवड्याला असं तुम्ही एका महिन्यामध्ये 3000 बीबी केले आणि तुम्ही नाही 3000 सर. बीबी. कपिल हा सर सर. थोडस हा, ते बोला. कन्फ्युजिंग आहे याच्यामध्ये. तसं नाही आहे ते. मी बोलू का सर? हा बोला ना बोला. हा. तर डिस्ट्रीब्युटर टू एटीसी पर्यंत क्रिएटिंग एंटरप्रेनर्स हा जो कन्सेप्ट कंपनीने लॉन्च केलाय त्याच्यामध्ये 3750 मिनिमम बीव्हीज मॅचिंग पाहिजेत पर वीक. करेक्ट. 3750 बीव्हीज वेदर इट इज फ्रॉम रिपर्चेस ऑर न्यू सेल. काय म्हणू आपण त्याला न्यू सेल. तर 3750 हा तर ते मॅचिंग असतील मिनिमम. तर जेवढे पण त्यांचं मॅचिंग होईल ते मॅचिंग बीव्हीज पाहिजेत आणि त्या फ्रेश बीव्हीज पाहिजेत. जरी समजा तुमचा पॉवर मध्ये एखादा बिझनेस पडू नये आणि तुमचं एकाच लेग मध्ये जर 3750 बीव्हीज आलेच तर तुम्ही त्या याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये बसत नाही. तुमचा मिनिमम 3750 बीव्हीचा डिस्ट्रीब्युटर टू एटीसी पर्यंत क्रिएटिंग एंटरप्रिनर्स मध्ये रिक्वायरमेंट आहे. आणि जर समजा तुमचे ते 9 आठवडे त्यांनी 12 आठवड्याचा ते टोटल कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलाय त्याच्यामधले जर 9 आठवडे तुमचा हा जर 3750 बीव्हीज मॅचिंग असतील तर तुम्हाला 12% ऐवजी 15% एसटीबी मिळणार आहे. आणि डीटीसी अबोव जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे तुम्ही प्रोडक्ट चॅम्पियन म्हटलात तो सेम कन्सेप्ट आहे. जो मिनिमम रिपर्चेस त्या पिनला जो रिक्वायर्ड आहे त्याच्या 4 पट रिपर्चेस जर त्यांनी कंटिन्युअस 6 महिने ठेवला तर त्याच्यावरती 15% त्यांना फ्री कुपन्स 75 चे मिळणार आहेत. असं माझं अंडरस्टँडिंग आहे सर. याच्या व्यतिरिक्त आणखी काही असेल तर सांगा. ओके. बरोबर का कपिल सर? डिस्ट्रीब्युटर टू एटीसी क्रिएटिंग एंटरप्रिनर्स हा त्यांनी म्हणजे थोडक्यात माझ्या दृष्टिकोनातून जर म्हणायचं झालं तर आपण जे मॅग्नेट्रॉन मध्ये बालाजी कॉन्टेस्ट लावली ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आपण पकडल्या होत्या की रिपर्चेस आणि न्यू Recruitment. सेल यायला पाहिजे, रिक्रुटमेंट यायला पाहिजे 40 आणि 60% अशा पद्धतीनं. सेम कन्सेप्ट कंपनीनं आता ऍक्च्युली लॉन्च केली आहे. फक्त त्यांनी लॉन्च करत असताना त्यांनी पिन वाईज सेग्रिगेट केले ऍज अ कंपनी. डीटीसी अँड अबोव त्यांनी 40% रिटेलिंग मध्ये घेतलेले आहेत आणि डिस्ट्रीब्युटर टू एटीसी हे 60% रिक्रुटमेंट मध्ये घेतलेले आहेत थोडक्यात. म्हणजे तुमचं जे मॅग्नेट्रॉन आपण करतोय मला ऍक्च्युली प्राऊड फील झालं हे कॉन्टेस्ट बघितल्यानंतर. कारण मॅग्नेट्रॉन मध्ये आपण जे कॉन्टेस्ट इंट्रोड्यूस केलेलं आणि ज्या थॉट प्रोसेसने इंट्रोड्यूस केलेलं सेम थॉट प्रोसेस कंपनीने या कॉन्टेस्ट मधून आपल्याला दाखवून दिलेली आहे. असं माझं Yes, क्लिअर yes. कट अंडरस्टँडिंग आहे. मस्त सर. थँक्यू सर. गुड. याच्या व्यतिरिक्त जे थिंक टँक लिडर्स आहेत कपिल सर, जुबेर सर, मारुती सर असू देत, लीडर्स असू देत, त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काय बातमी समजले बाहेरून किंवा जी काय कॉन्टेस्ट असेल त्या संदर्भात तुम्हाला काय कळलं असेल तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आपण मुख्य विषयावरती येऊ. कुणाची काही कानी आलं असेल तर हँड रेज करा. नाहीये? हा कुणीतरी हँड रेज केलं होतं. राजेश्री मॅडम. हा फारुख सर नमस्ते, बोला. अनम्यूट करा. हा सर नमस्ते सर. हा मी पण कनेक्ट झालो होतो तिथं. हा
परंतु संपूर्ण गोष्ट जुबेर सरांना पण मी विचारली. जुबेर सरांना मी ते युट्यूब ते लिंक मला पाठवून पण दिली होती. ती मी बघितली. फक्त आता कन्फर्म ऍक्च्युली काय आहे हे तुमच्याकडून ऐकण्यासाठी फक्त गप बसलो होतो. नाहीतर मी आणि असलम भाई ह्या आमच्या दोघांमध्ये फक्त हे बोलणं झालं होतं. कनेक्ट झालं होतं. बरं. हा सर. ठीक आहे, असो, हरकत नाही. म्यूट करा. मी आता सांगतो काही महत्वाच्या गोष्टी, फक्त लक्षपूर्वक ऐका. वास्तविक हे मागच्या आठवड्यापासून, मागच्या शनिवारपासून हा आठवडा जो चालू आहे आपला 452वा, इथून कंपनीचा वास्तविक ती सुरुवात केली होती. मी माझ्या काही वैयक्तिक व्यापामध्ये अडकल्यामुळे मागच्या रविवारी पण मी हॉलवरती अवेलेबल नसल्यामुळे मला त्याच वेळेला, खरं वास्तविक या रविवारी आपण TCA भाऊ प्लॅन केल्याप्रमाणे मीटिंग घ्यायला पाहिजे होती, पण ती मला घेता आली नाही कारण मी नव्हतो इकडे कोल्हापूरमध्ये. मी गोव्याला गेलो होतो माझ्या देवस्थानाचं काही काम असल्यामुळे. त्यामुळे ती TCA भाऊ मीटिंग मध्ये मला हा विषय मांडायचा होता, तो मांडता नाही आला. दुसरी गोष्ट, वीकली मीटिंग मध्ये पण हा विषय घेण्यासाठी ह्या गोष्टीची पूर्ण माहिती पाहिजे होती, किंवा कुठली तरी पहिल्यांदा जे TCA भाऊ लीडर्स आहेत ह्या लीडर्स लोकांना तरी माहिती पाहिजे होती. अशा काही अर्धवट थोड्याफार ऐकलेल्या बातम्या मेसेजच्या माध्यमातून आलेले, कुठल्या तरी युट्यूब लिंकच्या माध्यमातून आलेले आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेत. पण एक्झॅक्टली काय आहे आणि ते कशा पद्धतीनं वर्क होणार आहे ते समजण्यासाठी म्हणून आज शुक्रवार असताना पण ही मीटिंग आपण स्पेशल ऑर्गनाईज केली TCA भाऊ लीडर लोकांसाठी. कारण पुन्हा आपले 2 दिवस चलो रायगडच्या पायथ्याशी जाणार, शनिवार रविवार येणार. कदाचित थकून आल्यानंतर पुन्हा आपल्याला या गोष्टीवरती चर्चा करायला मिळणार नाही. पण निदान आपल्याकडल्या टीम मधल्या काही लोकांनी जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं आपल्याला परफेक्ट उत्तर देता आलं पाहिजे. आणि हे कुणासाठी आहे आणि कंपनीने का केलं याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात घ्या. कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप लोकांना खूप काही शिकायला मिळालं, पण कित्येक कंपन्यांना शिकायचा चान्स असून पण त्यांनी काही केलं नाही. त्यातलं एक मोठी गोष्ट असं मी तुम्हाला सांगेन, आपल्याकडे जो लॉयल्टी बोनस आहे जो DTC आणि अबोव लीडर लोकांसाठी दिला जातोय, की जर तुम्ही थर्ड लेग चालू केला आणि जर तुम्ही स्टार सिल्वर झाला असाल, थर्ड लेग चालू करून स्टार सिल्वर झाला असाल किंवा तुम्ही DTC असाल, तर तुम्हाला काही रिपर्चेस तुम्ही तुमच्या थर्ड लेग मध्ये केलं तर कंपनी एक लॉयल्टी बोनस नावाचा एक बोनस देते. हे कंपनीच्या जर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघितलं तर त्या वेबसाईटवरती असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा बोनस तुम्हाला 18 महिनेच दिला जाईल. म्हणजे स्टार्ट केल्यापासून पहिले 18 महिने कंपनी पहिल्यांदा त्यांच्या बॅलन्स शीट वरती काय फरक पडतो का याचा अनालिसिस करत होती. आणि मला सांगायला प्राऊड फील होते, ह्या गोष्टीला आता जवळपास 3.5 वर्ष पूर्ण होऊन जातील. कंपनीनं आजही ती लॉयल्टी कंटिन्यू ठेवलेली आहे. मधल्या कालावधीमध्ये प्रोडक्टचे दर वाढल्यानंतर काही ठिकाणी थोडी फार खुसबुस झाली की आता कसं होणार, आम्ही कसं एवढं जास्त विकणार, मार्केटमध्ये अगोदरच मार्केटपेक्षा प्रोडक्टचा दर आपला जास्त आहे, कन्व्हिन्स करताना थोडंसं आम्हाला टफ जात होतं. पण यामध्ये कंपनीनं खूप चांगल्या गोष्टी काय केल्या होत्या की आपला जो डिस्ट्रीब्युटर आहे, जो काम करणारा माणूस आहे, त्याला जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह मिळावा, मॅक्सिमम एंटरप्रेनर्स क्रिएट व्हावेत, जो रोजगार निर्मिती व्हावी, लोक नोकरीसाठी जे बाहेर पळतायत ते न पळता लोक व्यवसायाकडे वळावेत, आणि तसंच भारताची इकॉनॉमी पर कॅपिटा इन्कम जो म्हणतात तो वाढावा. हा खूप मोठा उद्देश माय लाईफस्टाईलचा आहे. मॅग्नेट्रॉन तोंडातून आलं तर माय लाईफस्टाईलचा आहे. प्रवीण चंदन सर त्याच्यावरती सातत्यानं काम करत असतात, त्यांची टीम सातत्यानं त्याच्यावरती काम करत असते. त्यातलाच एक मोठा पार्ट तुम्ही बघितला असेल तर फिट अँड स्लिमचे रिझल्ट आपल्याकडे सुपर आहेत. काही कालावधी करताच आपल्याकडे ही ऑफर होती, पण मार्केटच्या सेलचा विचार करता आणि मार्केटची मागणीचा विचार करता कंपनीनं ती जो काही डिस्काउंट ऑफर आहे ती डिस्कंटिन्यू न करता आहे तशी कंटिन्यू ठेवले, कारण अजून सेल वाढायला लागले. काही ठिकाणी तर शॉपिंगमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथं एवढी मागणी वाढली की प्रोडक्ट प्रोव्हाइड होत नाहीत, पण तरी सुद्धा ऑर्डर्स येऊन पडायला लागले. म्हणजे कंपनी डिस्ट्रीब्युटरसाठी खूप काही करायला लागले. लक्षात घ्या, एक 7,500 रुपयाचं किट तुम्हाला फ्री मिळते म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. मग ते 7,500 रुपये विकून कमवणारी पण लोक आहेत आणि रिझल्ट घेणारी पण आपल्याकडे बरेचसे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, तुम्हाला लोकांना माहिती आहे. त्याच पद्धतीनं कोरोनाच्या कालावधीमध्ये कंपनीनं प्रोडक्ट चॅम्पियन ही गोष्ट काढली रिपर्चेस मध्ये. आता असं म्हणतात ना, कुठला पण एक व्यावसायिक किंवा कुठला पण एखादा धंदा मोठा त्याच वेळेला होतो ज्यावेळेला त्याचं सल्लागार मंडळ अतिशय चांगलं असतं. सुदैवानं प्रवीण चंदन सर तर ह्यामध्ये त्यांनी त्यांचं पूर्ण फॅमिली झोकून दिलेली आहे, पण त्यांच्या सोबत असणारी जी माणसं आहेत, मग ती मॅनेजमेंट मधली लोक असू देत किंवा लीडर लोक असू देत, जी माय लाईफस्टाईल दिवसेंदिवस कसं वाढावं यासाठी नेहमी काही ना काहीतरी नवीन नवीन आयडियाज आणत असतात. आणि ह्या आयडिया मधलीच ही एक आयडिया होती प्रोडक्ट चॅम्पियन. ते आपल्या एका टीम आपल्या माय लाईफस्टाईल मधल्या एका दिग्गज लीडरनी ही कल्पना सरांच्याकडे सुचवली होती की या पद्धतीने जर केलं तर रिपर्चेस खूप वाढू शकते, कोरोनाच्या कालावधीमध्ये पण बिझनेस येऊ शकतोय.
आणि आज तुम्ही आम्ही सगळे ह्या गोष्टीसाठी जिवंत पुरावा आहोत की माय लाईफस्टाईलचा इतर कंपन्यांच्या पेक्षा किती मोठा टर्नओव्हर झाला, एव्हा आपणही घरात असताना सुद्धा कशा पद्धतीने रिपर्चेस करून मोठा मोठा इन्कम घेतलाय. त्यातलाच एक प्रोडक्ट चॅम्पियन जो आता कपिल सर जसं बोलले की पहिली फेज झाली, दुसरी फेज झाली, तिसरी फेज पण घेऊन आले. पण ही प्रोडक्ट चॅम्पियनच्या पहिल्या ज्या 2 फेज होत्या त्या 2 फेज मध्ये कुणीही कॉन्ट्रीब्युट करू शकत होतं, कुणीही इन्व्हॉल्व्ह होऊ शकत होतं. जसं मारुती सर बोलले, आता ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळे विभाग केलेले आहेत आणि ते विभाग डीटीसी पासून पुढे करण्यात आलेले आहेत. म्हणजे जे लोकांची पिन आता सध्या डीटीसी आणि अबव आहे त्यांना प्रोडक्ट चॅम्पियनचा बेनिफिट घेता येईल. तो प्रोडक्ट चॅम्पियनचा बेनिफिट घेण्यासाठी एक छोटीशी अट आहे जी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जो व्यक्ती डीटीसी ज्या आयडी वरती आहे, समजा मी डीटीसी आहे आणि माझे 5 आयडी आहेत, तर पूर्वी काय करायला लागायचं, मी कोणताही एक आयडी घ्यायचो आणि त्याच्यावरती मला प्रोडक्ट चॅम्पियन हिट करता येत होतं. पण आता असं नाही होणार. डीटीसी अबव लीडर पैकी त्याचा जो मेन आयडी जो डीटीसी म्हणून कंपनीमध्ये दाखवतोय त्याच आयडी वरती रिपर्चेस व्हावं लागेल. मग तो डायमंड अप टू डायमंड कुणीही त्या मेन आयडी जो तिथं कंपनीमध्ये डिस्प्ले होतोय त्या डिस्प्ले असणाऱ्या आयडी वरती तुम्ही प्रोडक्ट चॅम्पियन बनवू शकता. म्हणजे त्याच्यावरतीच मिनिमम रिपर्चेस करणं गरजेचं आहे. ते रिपर्चेस तुम्हाला माहिती आहे 4,000 रुपयाचं आहे. 3,750 बीबी जनरेट व्हायला पाहिजे मिनिमम. जे डीटीसी अबव लीडर्स आहेत तिथं तुम्हाला प्रोडक्ट चॅम्पियनचा 6 महिन्याचा क्रायटेरिया जसा पूर्वी दिसत होता तसा आत्ताही दिसत असेल किंवा दिसणार. हे जे क्रायटेरिया आहे हे डिस्ट्रीब्युटर टीसी एटीसी लोकांच्या वॉलवरती किंवा त्यांच्या साईटवरती दिसणार नाही. लक्षपूर्वक ऐका. प्रोडक्ट चॅम्पियन तर होतं पण मला ते माझ्या साईटवरती दिसत नाही अशी काही लोकांची जर शंका असेल, तुम्हाला दिसायला हवं असेल तर तुम्ही पहिल्यांदा डीटीसी बनलं पाहिजे. सोपं पहिली गोष्ट लक्षात घ्या. तर जे लोक डिस्ट्रीब्युटर टीसी एटीसी आहे त्यांच्या सॉफ्टवेअरवरती त्यांच्या साईटवरती प्रोडक्ट चॅम्पियनचा क्रायटेरिया दिसणार नाही. क्लिअर झाली पहिली गोष्ट. सगळ्यांना समजलं असेल तर फक्त एकदा हँड रेज करा तुमची, मला समजू द्या. समजलंय म्हणून हँड रेज करा. येस 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 ओके, समजलंय म्हणून हँड रेज करा. ओके. विश्वनाथ असणारे सर समजलं नाही, संदीप सर समजलं नाही. सर मी आता जॉईन झालोय. आता जॉईन झालाय, बरं चांगली गोष्ट आहे. बबन सर समजलं नाही, बबन बनकर सर उपलब्ध नाहीत. हरीश मोकाशी सर समजलं नाही का? समजलं मग हँड रेज करा. हँड रेज कुठून करायचं लक्षात घ्या. ओके ठीक आहे. हरीश मोकाशी सर, विश्वनाथ आसोले सर समजलं नाही का? ओके, संबंधित लीडर थोडं लक्ष द्या. सर पाऊस चालू आहे त्यामुळे ऐकायला येत नाही आम्हाला इकडे. बरं ठीक आहे, हरकत नाही. पाऊस चालू आहे. बरं, जितकं ऐकता येईल तितकं ऐका. तुमच्यासाठी हे खूप गरजेचं आहे सर. ठीक आहे. मी सगळ्यांचे हँड लो करतो. सॉरी, होस्ट समृद्धी मॅडम तुम्ही आहात, कृपया सगळ्यांचे हँड लो करा. ओके, व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू. ओके, प्रोडक्ट चॅम्पियनचा क्रायटेरिया तुम्हाला सगळ्या लोकांना समजला. आता दुसरं आहे ते क्रिएटिंग एंटरप्रेनर्स आहे. ते कुणासाठी आहे? मारुती सर बोलल्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्युटर टीसी एटीसी लोकांच्यासाठी आहे. आता या लोकांनी जर त्यांच्या साईटवरती गेलात, कुणी इथे एटीसी इब्राहिम मकानदार सर आहेत, सुरेश सर आहेत किंवा टीसी सौरभ खंडागळे आहेत, टीसी स्नेहल पवार आहेत, आपले हे कोण आता संदीप करडे सर आहेत. या लोकांनी जर तुमच्या सॉफ्टवेअरवरती गेला, मी हवं तर तुमच्याशी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मला त्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगता येईल. 1 मिनिट फक्त द्या. हा, स्क्रीन दिसते तुम्हाला लोकांना? ओके, हे तर नाव दिसेल तुम्हाला, संतोष प्रभू. नाही सॉरी, ते आता ब्लॅक केलं तर दिसणार नाही, सॉरी. माझा कर्सर दिसत असेल तर बघा, इकडे पिन आहे एटीसी एरिया टीम कोऑर्डिनेटर. याच्या जिनॉलॉजी मध्ये जर तुम्ही गेलात तर सगळ्यात बॉटमला खालच्या बाजूला क्रिएटिंग एंटरप्रेनर्स म्हणून एक ऑप्शन येतोय.
चेक माय गोल, चेक रिवॉर्ड, जीबी, बीबी वगैरे जिथे बघता तुम्ही लॉयल्टी बघता, सगळ्यात शेवटी क्रिएटिंग एंटरप्रेनर्स नावाचा एक ऑप्शन आहे, त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर असं एक पेज तुमच्या समोर ओपन होईल. या पेजमध्ये तुमचा युनिक आयडी, नाव आणि तुमची पिन असेल. डिस्ट्रीब्युटर असेल तर डिस्ट्रीब्युटर, टीसी, एटीसी कोणी पण म्हणजे अप टू एटीसी लक्षात घ्या. तर हे वीक चालू कुठनं झालंय? 453व्या आठवड्यापासून चालू झालंय. ओके, असे 18 आठवडे दिलेले आहेत. इथं खालीपर्यंत जाल तर किती आठवड्यात बघा, हे तुमच्याकडे स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर 18 आठवडे म्हणजे 453व्या आठवड्यापासून 470व्या आठवड्यापर्यंत ही कॉन्टेस्ट आहे. तारीख जर विचार केली तर पहिली तारीख येते 12 मार्च 2022 पासून ही कॉन्टेस्ट 15/7/2022 पर्यंत 15 जुलै पर्यंत ही कॉन्टेस्ट आहे. क्लिअर? तुमच्याकडे नोंद करून ठेवा. 470वा आठवडा आणि 15 जुलै पर्यंतची आहे मुदत आणि चालू झाले ही 12 मार्चला 453व्या आठवड्यापासून. आता काय म्हटलंय बघा, 453व्या आठवड्यामध्ये ऑर्गनायझेशन 1 मध्ये आणि ऑर्गनायझेशन 2 मध्ये इथं बीवीचा बिझनेस दिसतोय का? 1 मध्ये 525 बीवी आल्या, 2 मध्ये 2137 बीवी आल्या, मॅचिंग बीवी 525 झाल्या. इथे इलिजिबल क्रायटेरिया इन प्रोग्रेस म्हणा लागलाय म्हणजे हा करंट आठवडा चालू आहे. तर ऑर्गनायझेशन 1 मध्ये मला इथं काय पेन वगैरे घेता येईल का? बरं, नाही घेता येत. ऑर्गनायझेशन 1 मध्ये 3750 बीवी आणि ऑर्गनायझेशन 2 मध्ये 3750 बीवी दिसल्या पाहिजेत. एक मिनिट होल्ड करा. ऑर्गनायझेशन 1 मध्ये 3750 बीवी, ऑर्गनायझेशन 2 मध्ये 3750 बीवी एक आठवड्यामध्ये जर तुम्हाला दिसल्या तर इथं नॉट इलिजिबलच्या ऐवजी इलिजिबल नावाचा ऑप्शन क्रिएट होईल. आता इन प्रोग्रेस दिसायला लागलाय, इथं नॉट इलिजिबल दिसायला लागलं. या ठिकाणी तुम्हाला 3750 टोटल बीवी दिसल्या तर तुम्हाला इकडे जो क्रायटेरिया दिसणार आहे तो इलिजिबल नावाचा क्रायटेरिया दिसेल. मग हे सेल्फ परचेस असू द्या, रिपर्चेस असू द्या किंवा नवीन बिझनेस असू द्या, 3750 बीवी दिसल्या पाहिजेत एक आठवड्यामध्ये ऑर्गनायझेशन 1 मध्ये आणि 2 मध्ये. समजा 3750च्या बीवी पेक्षा जास्त बीवी झाल्या, समजा 13700 बीवी झाले का 15000 बीवी झाले आणि एका बाजूला 20000 बीवी झाले, तर क्रायटेरिया तर मिनिमम 3750 बीवीचा होता, तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल व्हाल. लक्षात घ्या, मिनिमम 3750 बीवी व्हायला पाहिजे. तुमच्या जर जास्त बीवी झाल्या तरी तुमच्या समोर क्रायटेरिया काही स्टेटस काही इलिजिबल असं स्टेटस येईल. पण जे एक्स्ट्रा बीवी झाले, समजा डाव्या बाजूला 15000 बीवी झाल्या, उजव्या बाजूला 20000 बीवी झाल्या, तर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे कॅरी फॉरवर्ड सिस्टीम जशी आहे रेग्युलर सेल्स टर्नओव्हर बोनसला, तशी तुम्हाला या चार्टमध्ये कॅरी फॉरवर्ड दिसणार नाही. या गोष्टीची खास नोंद करून घ्या तुमच्याकडे. त्या आठवड्यामध्ये तुमच्या डावीकडे बिझनेस झाला, उजवीकडे बिझनेस झाला, तर तुमच्या सेल्स टर्नओव्हर बोनसमध्ये रेग्युलर जो तुमचा आठवड्याचा इन्कम येतोय त्याच्यामध्ये तुम्हाला 15000 मॅचिंग बीवीचा 12% काय असेल ते हिशोब करून त्या आठवड्याचे पैसे दिले जातीलच. पण त्याच आठवड्याची वेगळी नोंद या चार्टमध्ये केली जाईल. आपण नेहमीचा चार्ट बघतो तो कुठं बघतो? सेल्स टर्नओव्हर बोनस मध्ये बघतो. तुमच्या लक्षात आलं असेल, माय इन्कम मध्ये गेला तर वरती STB लिहिले बघा, सेल्स टर्नओव्हर बोनस. इथं आपण रेग्युलर बघतो, तिथं तुम्हाला ते मिळत राहीलच, पण त्याच बीवी तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या चार्ट मध्ये बघायला मिळतील की माझा 3750 बीवीचा क्रायटेरिया पूर्ण झालाय की नाही. मग तिकडे 15000 20000 असले तर इथं पण तुम्हाला 15000 20000 बीवीच दिसणार मॅचिंग. ठीक आहे. त्या चार्टमध्ये माय इन्कमच्या सेल्स टर्नओव्हर बोनसच्या चार्टमध्ये तुम्हाला कॅरी फॉरवर्ड दिसेल, जसं पूर्वी दिसत होतं तसंच दिसेल. पण या चार्टमध्ये कॅरी फॉरवर्ड अलाउड नाहीये. महत्वाची नोंद लक्षात घ्या, या चार्टमध्ये कॅरी फॉरवर्ड अलाउड नाहीये. बीवी जेवढ्या असतील तेवढ्या पकडल्या जातील, पण कॅरी फॉरवर्ड सिस्टीम या चार्ट पुरती लागू नाही आहे. क्रिएटिंग एंटरप्रेनर्स, डिस्ट्रीब्युटर, टीसी आणि एटीसी लोकांनी लक्षात घ्या. ठीक आहे. असे ह्या 18 आठवड्यापैकी तुम्ही जर किमान 12 आठवडे पूर्ण केले, किमान 12 आठवडे पूर्ण केले तर तुम्हाला जेवढा पण टर्नओव्हर बनेल 12 आठवड्यामध्ये मॅचिंग टर्नओव्हरच्या, फार फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मॅचिंग टर्नओव्हरच्या
15% सेल्स टर्नओव्हर बोनस कॅश मध्ये दिला जाईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या गोष्टीसाठी. जबरदस्त. फार महत्वाची गोष्ट काय सांगायला लागलं लक्षात घ्या. तुम्ही थोडा रेग्युलर सर. 12% इन्कम घेताच आहात आपल्या नेहमीच्या वेळेला, पण डिस्ट्रीब्युटर टीसी एटीसी या लोकांना एक्स्ट्रा सेल्स टर्नओव्हर बोनस मिळणार आहे आणि तोही 15% मिळणार आहे. महत्वाची गोष्ट, याला कंपनीनी सुपर सेल्स टर्नओव्हर बोनस असं म्हटलंय. आतापर्यंत कंपनी कुपनच्या रूपामध्ये रिटर्न्स द्यायची, पण आता कंपनीनं कॅशच्या रूपामध्ये रिटर्न्स द्यायला सुरुवात केलं. लक्षात घ्या, 15% ही लोक घेऊ शकतात. याच्या पाठीमागचं कारण, एखादा व्यक्ती बिझनेसमध्ये आल्यानंतर पहिले 6 महिने, पहिले वर्ष, पहिले 2 वर्ष आणि पहिले 3 वर्षच त्याला इन्कमसाठी फाईट करावं लागतंय. काय काय वेळेला इन्कम होत नाही म्हणून लोक बिझनेसमध्ये सोडून जातात. तर त्या लोकांच्यासाठी कॅश त्यांच्या हातात यावी. तुम्हाला आठवतंय आपण एक अशाच पद्धतीची कॅश हातात यावी म्हणून मागे कॉन्टेस्ट लॉन्च केली होती. लीडर लोक सोडून, जे मेन लीडर्स आहेत, थिंक टँक लीडर्स लोक सोडून, कोण मला सांगेल की ती कॉन्टेस्ट आपण लॉन्च केली होती, त्या कॉन्टेस्टचं नाव काय? मी जरा ही स्क्रीन शेअरिंग बंद करतो बरं, म्हणजे मला तुमचे चेहरे दिसतील. 1 2 3 रोकया बागवान नको, जोबर बागवान नको, सुनील पाटील नको. आपण पूर्वी लोकांच्या हातात कॅश मिळावी म्हणून एक कॉन्टेस्ट लॉन्च केली होती. कोण सांगेल हँड रेज करून काय त्या कॉन्टेस्टचं नाव होतं? हँड रेज करा, बोलायच्या अगोदर हँड रेज करा. लोकांना कॅश मिळायला पाहिजे, मग ती किती पण मिळू दे, पेट्रोल पाण्याचा खर्च असू दे, काही असू दे, त्या लोकांना कॅश मिळायला पाहिजे. ओके, इतक्या जणांनी हात वर केलेत. पैकी मी शाहनवाज भाईंना विचारेन, अनम्यूट करा, काय त्या कॉन्टेस्टचं नाव होतं? सर जी नमस्ते. नमस्ते नमस्ते, बोला. मॅडम उद्या मॅग्नेटॉन बोनस अचीवर सर. मॅग्नेटॉन बोनस अचीवर. ओके, आणखी? मॅग्नेटॉन बोनस अचीवर. ओके, एमबीए अचीवर, कॅश प्राइस देत होतो. आणखी एक कॉन्टेस्ट होती, मस्त कॉन्टेस्ट होती, लोकांच्या हातात कॅश मिळायला पाहिजे. पैसा रे पैसा. सुरुवात झाली होती. पैसा रे पैसा. हा, पैसा रे पैसा. पैसा रे पैसा. बर, आणखी? तुम्ही आहे ना मॅग्नेटॉन मध्ये, आहे ना तुम्ही? येरे येरे पैसा. क्या बात, जबरदस्त. कोण बोललं येरे येरे पैसा? मारुती पाटील सर, गुड, एक्सलंट. तुम्ही विचार केला होता, भले 100 200 500 काही पण मिळू देत, एमबीए तुम्ही रिपर्चेस मध्ये करा, एमसीए तुम्ही करा, त्या लोकांना कॅश वाटली जायची. आणि आताही आपल्याकडे काही अचीवर झाले, त्यांचा लोकांचा एप्रिलमध्ये फार मोठा सत्कार आहे, ज्यांना आपण कॅश प्राइस देऊ फ्रेंड्स. आणि हे लोक अफोर्ड करत होते, फक्त थिंक टँक लीडर्सच्या खिशातून ही कॅश द्यायची. त्यांच्या मनीमध्ये आहे का, त्यांच्या पॉवर मध्ये आहे का, त्यांना इन्कम आला आहे का नाही आला, हे काही न बघता आपले लीडर्स एवढे स्ट्रॉंग आहेत की ते त्यांच्या खिशातून तुम्हाला कॅश प्राइस देत होते त्या काळामध्ये टिकून राहण्यासाठी. आणि आता सेम क्रायटेरिया, मगाशी मारुती पाटील सर म्हणले ना, मला प्राऊड फील होतंय की आम्ही ज्या वेळी विचार करतो, सेम कंपनी पण त्याच वेळी विचार करते. आणि त्यांनी या लोकांना, जी तळागाळातली लोक आहेत, तळागाळातली म्हणण्यापेक्षा जी नवखी लोक आहेत, ज्यांना बिझनेसमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे, अशा लोकांच्यासाठी कंपनीनं हा क्रायटेरिया आणलाय. 15% सुपर सेल्स टर्नओव्हर बोनस मिळणार 18 आठवड्यापैकी 12 आठवडे जर तुम्ही अचीव केले तर. आता अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो, कंपनी किती डिस्ट्रीब्युटरचा विचार करते बघा. हर एक डिस्ट्रीब्युटरचा किती बारकाईने विचार करते. या 12 आठवड्यापैकी समजा तुम्ही पहिले 6 आठवडे अचीव केलं आणि 1 आठवडा जर मिस झाला, तर पूर्वी काय व्हायचं? आपला क्रायटेरिया मिस व्हायचा. कुठला? डिस्क्वालिफाय व्हायचं सर. डिस्क्वालिफाय व्हायचं. का? तर कन्सिस्टन्सी नसायची म्हणून. कशामध्ये होतं ते? प्रोडक्ट चॅम्पियनच्या क्रायटेरियामध्ये होतं. काही जणांचे 5 आठवडे झाले, चुकून एक दुसरा आयडी दिला, त्या आयडीवर रिपर्चेस पडलं नाही, प्रोडक्ट चॅम्पियनचा बोनस गेला. किंवा करायचंच राहून गेलं, किंवा उशिरा रिपर्चेस मारलं, किंवा रात्री उशिरा रिपर्चेस पाठवलं, साईड ब्लॉक झाली, रिपर्चेस होऊ शकलं नाही, बिचारांचा सेल्स टर्नओव्हर बोनस गेला, सॉरी प्रोडक्ट चॅम्पियनचा बोनस गेला. याच्यामध्ये कंपनीमध्ये 18 आठवड्यापैकी कोणतेही 12 आठवडे मिनिमम कंप्लीट करा. पहिला करा, दुसरा नाही केला तर चालेल, तिसरा करा, चौथा नाही केला तर चालेल. असे 18 पैकी कोणतेही अल्टरनेट करा किंवा कसेही करा, 12 आठवडे मिनिमम पूर्ण व्हायला पाहिजे.
आणि हे जर पूर्ण झाले तर 15% सुपर सेल्स टर्नओव्हर बोनस साठी तुम्ही क्वालिफाय व्हाल मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोष्टीसाठी. तुम्हाला काय आनंद होतोय का नाही राव? यस यस सर यस, सगळे एवढी म्यूट मोठी आहेत. गोष्ट आहे ही. एवढी Mute मोठी असल्यामुळे गोष्ट आहे आनंद- कंपनीनं दिलेली. फक्त एक आनंद अट आहे दाखव- महत्वाची, लक्षात घ्या, जाणून घ्या. तुमच्या जेवढे पण टीसी एटीसी डिस्ट्रीब्युटर लोक आहेत त्यांनी ही क्रायटेरिया लक्षपूर्वक ऐकून घ्या. याचं पाहिजे तर रेकॉर्डिंग मी तुम्हाला लोकांना पाठवून देतो. हवं तर त्याचा टेक्स्ट मेसेज आपण ग्रुपवरती टाकूयात. तुम्हाला पुन्हा शंका विचारायला वाव राहता कामा नये. तुम्हाला हे पाठच झालं पाहिजे. या 18 आठवड्यामध्ये कुठलेही 12 आठवडे केले तर चालतील. मग कदाचित समजा 12 पैकी समजा 10 आठवडे पूर्ण झाले आणि 11, 12, 13, 14, 15, 16, 17 तुम्हाला नाही काही कारणास्तव करता आलं आणि तुम्ही 18वा आठवडा पूर्ण केला किंवा 17वा आणि 18वा आठवडा पूर्ण केला, तर मध्ये जो गॅप राहिलाय त्या गॅप मध्ये तुमचं मेन आयडीचं मिनिमम परचेस झालेलं असलं पाहिजे. मला जरा मधल्या काही व्यापामुळे पॉवर हाऊस वरती ग्रुपवरती मेसेज नाही टाकता आला, पण मी बहुधा पॉवर हाऊस ग्रुपवरती मेसेज टाकतो की आज शुक्रवारी अमुक आठवड्याचा अमुक पहिला आठवडा आहे, आठवडा नंबर त्याचा पहिला आठवडा, दुसरा, तिसरा, तुम्ही मिनिमम रिपर्चेस करा 1000 रुपयाचं. समजा तुम्ही 11 आठवडे पूर्ण केले असतील, गॅप राहिला आणि आता तुम्ही म्हटला 18वा आठवडा पूर्ण करतो, पण मधल्या कालावधीमध्ये जर तुमच्या मेन आयडीला, लक्षात घ्या, डिस्ट्रीब्युटर टीसी आणि एटीसी यांच्या मेन आयडीला जर त्यांचं रिपर्चेस झालेलं नसेल तर तुम्ही इलिजिबल होणार नाही. यासाठी कोणतीही तक्रार करू नये. कंपनीचा नियम आहे, तो नियम आपण तंतोतंत फॉलो करूया. लीडर लोक तुम्हाला रिमाइंडर देत असतात, फक्त तुम्हाला रिपर्चेस करायचं आहे. आणि त्याच्यासाठीची सगळ्यात सोपी सोय किंवा सोपी मेथड कुठली असेल ती जी मी करतोय फॉलो, तो तुम्हाला सांगेन. महिना संपल्यानंतर जो पहिला आठवड्याचा पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी रिपर्चेस म्हणून रिकाम व्हायचं. काही काही जणांच्याकडे आपल्याकडे अजूनही महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी रात्री 10:30 वाजेपर्यंत त्यांचं रिपर्चेस होत नाही. काही वेळेला साईट स्लो असते, कॅश ट्रान्सफर होत नाही, कॅश डिपॉझिट होत नाही, अशा काही त्रुटी येतात आणि मग आपलं रिपर्चेस चुकतंय. तर तसं न करता इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे मिनिमम रिपर्चेस झालंच पाहिजे त्या व्यक्तीच्या मेन आयडीचं, ते तुम्ही बिलकुल चुकू नका. पूर्वी एखादा डिस्ट्रीब्युटर आयडी असेल तर काही काही जणांचे रिपर्चेस न झाल्यामुळे त्यांचं इन्कम फ्लश झालेलं आहे, गेलेला ही बाब दुःखाची आहे. फ्लश झालेली इन्कम कंपनी कोणत्याही परिस्थितीत कितीही रिक्वेस्ट केलं तर रिटर्न देत नाही. आपली जबाबदारी आहे आपल्या मेन आयडी वरती रिपर्चेस मारून आपला आयडी ऍक्टिव्ह ठेवणे. वर्षातून एकदा 1000 रुपयाचं रिपर्चेस मारणे म्हणजे आयडी ऍक्टिव्ह ठेवणे नव्हे. या कॉन्टेस्ट मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, 15% सुपर सेल्स टर्नओव्हर बोनसचा इन्कम जर घ्यायचा असेल तर मिनिमम रिपर्चेस हे कंपल्सरी करा. त्याच्या व्यतिरिक्तचा पुढचा क्रायटेरिया 3750 बीवी 3750 बीवी म्हणजे 5-5 हजाराची 2 सेल. आपण प्रेझेंटेशन मध्ये 10,000 दाखवतोय, 5,000चा एक सेल डावीकडे, 5,000चा एक सेल उजवीकडे. या कॅल्क्युलेशन प्रत्येक आठवड्याला गेला तर एकही आठवड्याचा तुमचा इन्कम चुकणार नाही. मी प्रत्येक टीसीआबो मीटिंग मध्ये दरवेळेला हे सांगत आलोय. माझ्या अपलाईननी त्यांनी बिझनेस स्टार्ट केल्यापासून कधीही आठवड्याचा इन्कम चुकवला नाही. त्यांनी मला ही शपथ घातली होती की संतोष तूही कधी आठवड्याचा इन्कम चुकवायचा नाही. तो कोरोनाचा कालावधी असू दे, 2013 साली नेटवर्क फंडिंग मध्ये आलेलं मोठं संकट असू दे, भले चेक कमी आला असेल पण आठवडा चुकला नाही. तर तुम्ही लोकांनी पण निदान इथं उपलब्ध असलेल्या जेवढे पण टीसीआबो लीडर्स आहेत या सगळ्या लोकांनी आठवड्याचं इन्कम बिलकुल चुकवू नका. तुम्हा लोकांना मागे रिक्वेस्ट केली होती की शनिवार नंतर तुम्ही तुमच्या आठवड्याचा चेक किती आहे हे कळवा. कित्येक लोकांना चेक 0 आहे हे सांगण्यासाठी थोडंसं मनावरती दडपण यायचं, ओझं व्हायचं. आता मात्र ते होणार नाही. तुम्ही डिफॉल्ट माझं रिपर्चेस आलंय तेही टाकाल आणि मी सुपर सेल्स टर्नओव्हर बोनस घेतलेला आहे 15%चा या आठवड्यामध्ये, त्यासाठी तुम्ही इलिजिबल पण व्हाल. तर हा क्रायटेरिया आपल्याकडे किती तारखेपर्यंत आहे? 15 जुलै 2022 पर्यंत आहे. मला असं वाटतंय आपल्याकडे आलोक पांडे सर 8 मे ला येणार आहेत. 8 मे पर्यंत मॅक्सिमम आपण त्या ट्रॅक मध्ये जेवढे पण टीसी अबाव लीडर्स आहेत, जेवढे पण डिस्ट्रीब्युटर्स आहेत, टीसी अबाव मध्ये टीसी आणि एटीसी पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगू, आपल्याला अभिमानानं सांगितलं पाहिजे की सर मी एवढे आठवडे कंप्लीट केले,
मिनिमम क्रायटेरिया 5,000 रुपयाचा होता, पण मी 15,000चा रिपर्चेस केला, असं आपल्याला आपल्या लीडरला किंवा आपल्या आलोक पांडे सरांना, व्हाईस प्रेसिडेंटना अभिमानानं सांगता आलं पाहिजे. त्यासाठी हा तुम्ही क्रायटेरिया फुलफिल करावा असं मला वाटतंय. ओके, मी पहिली अट सांगितली आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. दुसरी टर्म सांगितली क्रिएटिंग एंटरप्रेनर्स, ती तुम्हाला समजावून सांगितली. हे जर तुम्हाला समजलं असेल तर हँड रेज करा. ज्यांना समजलं नसेल त्यांनी हँड लो करा, म्हणजे मला पर्टिक्युलर त्या व्यक्तीला प्रश्न विचारते. मी आता जे काही बोललो तुम्हाला समजलं असेल तर हँड रेज करा. गुड 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 एक्सलंट. सुनील कुमार पाटील सर समजलं नाही? राजेश मॅडम समजलं नाही? नाही सर, मध्ये फोन आला होता, मी जरा बाहेर गेलो. बरं ठीक आहे. ओके ओके, 1 2 3. सुनील पाटील सर समजलं नाही? सर नमस्ते, मला बोलायचं आहे. हा, नाही बोलायला चान्स देतो तुम्हाला. समजलं का नाही? मी आता जे बोललोय ते समजलं का नाही फक्त सांगा. बरं ठीक आहे, हरकत नाही. सगळ्यांनी हँड लो करा. एक मिनिट. सगळ्यांनी हँड लो करा. ठीक आहे. आता ज्यांना बोलायचं आहे आणि मनात शंका आहे त्यांनी हँड रेज करा. ज्यांना बोलायचं आहे आणि मनात शंका आहे त्यांनी हँड रेज करा. ओके, 1 बाय 1 मी घेतो. 1 मिनिट. 4च लोक. मग बाकीच्या लोकांनी मगाशी पण हात वर केले नाहीत, आता पण वर केले नाहीत, आहेत का नाही? ते कुठे गेले? ठीक आहे, समृद्धी मॅडम मी तुमच्याकडे येतो. हा ओके ठीक आहे, समृद्धी मॅडम बोला. सर आता जो 5,000 रिपर्चेस म्हणजे 3,750 बीवीचा क्रायटेरिया आहे डिस्ट्रीब्युटर टू एटीसी. समजा आता मला वैयक्तिक जर रिपर्चेस मारायचा असेल आणि मी एखादं म्हणजे माझ्या टीम मध्ये एखादं डिस्ट्रीब्युटर सिंगल आयडी ना आहे आणि त्यांचं महिन्याचं रिपर्चेस आहे, हा, तर ते रिपर्चेस जर सिंगल आयडी ला केलं तर ते ऑर्गनायझेशन 1 किंवा 2 मध्ये कुठं धरू शकणार का ह्या क्रायटेरिया मध्ये? जर ती व्यक्ती तुमच्या ऑर्गनायझेशन 1 मध्ये असेल आणि टीमनी जरी परचेस केला असेल, ओके, तुम्ही लेफ्ट राईटला सेल नाही आणू शकला किंवा तुम्ही तुमचं रिपर्चेस नाही मारू शकला, पण तुमच्या लेफ्ट मधल्या आणि राईट मधल्या टीम मधल्या लोकांनी जरी परचेस केलं, बिझनेस आणला, तरी इथं ते इलिजिबल होणार क्रायटेरिया. ओके, नाही तसं नव्हे. समजा माझ्या टीम मध्ये एखादे डिस्ट्रीब्युटर आहे आणि सिंगल आयडी ना आहे, ओके, ट्रायंगल नाहीये त्या व्यक्तीचा, सिंगल आयडी, ओके, त्या व्यक्तीसाठी सुद्धा हा अचिव्हमेंट करू शकते ना ती? करू शकते. त्याच्यामध्ये सेल्फ रिपर्चेस नावाचा एक क्रायटेरिया तुम्ही वाचला असेल. ते ऑर्गनायझेशन 1 मध्ये एकदा व्हायला पाहिजे, ऑर्गनायझेशन 2 मध्ये एकदा व्हायला पाहिजे. म्हणजे एकाच आठवड्यावरती त्या सिंगल आयडी वरती त्यांचा आयडी जर एकच असेल तर दोनदा 5,000 रुपयाचं रिपर्चेस मारावं लागेल. मग ते एकदा इकडं आणि एकदा इकडं असं पकडलं. सर मी जेवढं समजलोय, मला असं वाटतं की त्यांना असं विचारायचं आहे की त्यांनी जर 1,000 रुपयाचं रिपर्चेस त्यांच्या आयडी वरती जर मारलं तर ते कोणत्या बाजूला कन्सिडर होईल? म्हणजे 3,750 बीव्हीज मध्ये ते 1,000चं रिपर्चेस त्यांचं कन्सिडर होईल का, असं विचारायचं का मॅडम तुम्हाला? हा, थोडस तसं. म्हणजे आता एक्झाम्पल, म्हणजे एखादा आपण- डिस्ट्रीब्युटर सिंगल आयडी ना आहे, त्या व्यक्तीचे 3 आयडी नाहीयेत, त्या व्यक्तीला सुद्धा हा क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे. समजा ऑर्गनायझेशन 2 मध्ये 5,000 म्हणजे 3,750 बीवीचा क्रायटेरिया पूर्ण झालाय, मग तो टीम मधनं असेल रिपर्चेस रिक्रुटमेंट कसाही, आणि 1 मध्ये झालेला नाहीये आणि त्या व्यक्तीनं समजा रिपर्चेस मारलं, हे स्वतःच रिपर्चेस मारलं वरच्या आयडीला, तर त्या व्यक्तीचा एकच आयडी आहे, तर मग ते जाऊन विकरला जाऊन ते क्रायटेरिया पूर्ण होणार ना? करेक्ट, त्यांच्या विकर मध्ये कन्सिडर करेल सॉफ्टवेअर. पण जर ते 3,750 जर त्यांच्या विकर ह्याच्यामध्ये आला असेल, पॉवर मध्ये आला असेल, सॉरी विकर मध्ये आला असेल, एक सेल जर त्यांचा 3,750 जर विकर मध्ये आला असेल आणि त्यांनी त्यांच्या सिंगल आयडी वरती जरी रिपर्चेस मारलं तर ते त्यांच्या विकरलाच कन्सिडर होईल मॅडम, ते पॉवर मध्ये कन्सिडर होणार नाही. ओके ओके, त्या केसमध्ये त्यांना एक तर त्यांचे 3 आयडी क्रिएट करायला सांगा. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हेच आहे की त्यांचे 3 आयडी असणं ह्या केसमध्ये फार गरजेचं आहे. तर ते तुम्हाला जसं आता खेळायचं आहे, म्हणजे तुम्ही ज्या माइंडसेटनं हा प्रश्न विचारलाय
तो माइंडसेट फुलफिल त्याच वेळेला करता येईल. तुम्ही डे 1 ला किंवा वीक एंड सांगू शकत नाही की ते तुमचं रिपर्चेस मारलेलं टीबीबी पर्सनल रिपर्चेस तुमचं कुठल्या कन्सिडर होईल हे तुम्ही त्या दिवशी सांगू शकणार नाही. मी अनेक खूप चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो कंपनीने केलेली काय. म्हणजे आता मी एनटीसी क्लब बोनस मध्ये किंवा आम्हाला ह्या क्रायटेरिया दिसत राहतात. तुम्हाला माहित आहे का आपला सेल्स टर्नओव्हर बोनस किती बिझनेस आला हे आठवड्यात संपल्यानंतरच कळतंय आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. सुदैवानं या चार्टमध्ये तुम्ही जर आता बघितलं असेल तर मुद्दाम या चार्टमध्ये तुम्ही बीवी टाकल्या इमिजिएट दिसणार तुम्हाला. म्हणजे आज जर मॅडमनी समजा रिपर्चेस मारलं सेल्फ परचेस त्यांच्या एक बाजूला अगोदरच बिझनेस आला असणार. समजा 3750 बीवी त्यांच्या पॉवर मध्ये आला असं धरून चला किंवा लेफ्ट राईट मध्ये कुठेही आला आणि त्यांनी सेल्फ परचेस जर 5000 रुपयाचं मारलं तर ते 5000च्या 3750 बीवी दुसरीकडे कन्सिडर झाल्या की नाही झाल्या इमिजिएट समजणार तुम्हाला. त्यासाठी आठवडा संपायची शुक्रवार गुरुवार वाट बघायची अजिबात गरज नाही. क्लिअर? बरोबर. इन प्रोग्रेस दिसते त्यामध्ये. इन प्रोग्रेस दिसेल तुम्हाला. येस. जसं लॉयल्टी बोनस घेणाऱ्या लोकांना माहित असेल तो काही कालावधीनंच रात्री 12 नंतरच अपडेट होतोय. तसे हे सेल्स आहेत ना ते रात्री 12 नंतर तरी नाहीतर त्या दिवशी तर सेम अपडेट होतील. आता तरी माझ्याकडे दिलेला डेटा आहे तो कालचा आहे. ठीक आहे प्रभू सर. क्लिअर? हा बोला सर. खूप सुंदर प्रश्न आपण. मला वाटतंय रिपर्चेस वरती जास्त फोकस न करताना इथं मी 5-5 हजारचे 2 लॉग इन कसं आणू माझ्या लेफ्ट मध्ये आणि राईट मध्ये. येस ह्याच्यावर जास्त काम व्हायला पाहिजे. जास्त काम व्हायला पाहिजे. तिथं जर बाबा आपला आठवडा कुठला तर मिस होतोय असं वाटतंय. फॉर एक्झाम्पल लेफ्ट मध्ये 5000चं एक लॉग इन आलं माझ्याकडं आणि आठवडा संपत आलाय शुक्रवार आहे आणि राईटला माझ्या लॉग इन येत नाही असं वाटतंय ना तर तुम्ही तुमचं रिटेलिंग करून तुमच्या राईट साईडला रिपर्चेस मारून टाका. दॅट विल बी द बेटर ऑप्शन. मी तर तुम्हाला सांगू ह्यात पहिले स्टेप कुठली असेल ना सर तर याच आठवड्यामध्ये जर ज्यांची सिंगल आयडी आहे डिस्ट्रीब्युटर असू दे टीसी असू दे एटीसी असू दे पहिल्यांदा 2 बाजूला 2 तुमची आयडी घेऊन बसा. बरोबर. पहिल्या आठवड्याचा क्रायटेरिया पूर्ण करा 5-5 हजारचा. पुढच्या वेळेला तुम्हाला चिंताच राहणार नाही त्या आयडीच्या खाली बिझनेस आणायला किंवा त्याच्यावरती रिपर्चेस मारायला. कारण हे आपण आता बोलत असू पण हजारो डिस्ट्रीब्युटर्स आहेत आपल्याकडे. प्रत्येकाचं लक्षात ठेवणं आपल्याला शक्य नाही. प्रत्येकाचा आयडी ओपन करून पूर्ण झालं की नाही आपल्याला लक्षात राहणार नाही. तर त्याला सगळ्यात सोपं काम सांगा लेफ्ट राईटला बाबा तुझा आयडी जनरेट कर त्याच्यावरती रिपर्चेस मारत राहा एक्स्ट्रा 15% बोनस घे विषय संपला. ज्या वेळेला तो त्याचे 2 आयडी कंप्लीट करेल तो वीक क्वालिफाय झाला पहिली गोष्ट. येस तो वीक स्वतः क्वालिफाय झाला. येस त्यामुळे त्या वीकचं त्याचं टेन्शन गेलं. येस आणि जसं कपिल सर बोलले ना आपण पण ऍक्च्युली जे काही बालाजी कॉन्टेस्ट लावलं होतं ज्याच्यामध्ये आपला उद्देश काय होता की बाबा एक व्यक्ती आला तर त्याला इमिजिएट जर पैसे मिळायला लागले आणि त्याला लक्षात आलं की माझं इन्कम इथं होतंय तर त्याचा एक बिझनेस माइंडसेट डेव्हलप होईल. सेम गोष्टीवरती कंपनी काम करायला लागली आहे आणि त्यांनी रिपर्चेससाठी डीटीसी अबोव लोकांचं ठेवलंय. तर त्या पाठीमागे त्यांची पण काहीतरी थॉट प्रोसेस काम करते की ह्याच लोकांच्या बरोबर बिझनेस माइंडसेट डेव्हलप होण्यासाठी नवीन रिक्रुटमेंट फार गरजेची आहे. करेक्ट. तर जसं कपिल सर बोलले तसं रिक्रुटमेंट वरतीच या लोकांच्याकडे फोकस केला तर आपल्याला टीम बिल्डिंगसाठी आणि टीम वाढवण्यासाठी याची फार मोठी मदत होईल. आणि आता ऍक्च्युली जे टीम कोऑर्डिनेटर आणि ऑलरेडी एरिया टीम कोऑर्डिनेटर जे आहेत त्यांच्यासाठी तर सुवर्ण संधी आहे पैसे छापायची. इथून पुढे 2-3 मस्त टिप्स आपल्याला चर्चा करायच्या आहेत. त्याच्यामध्ये ही गोष्ट आवर्जून उल्लेख करा मारुती सर मी जरी विसरलो तर पुन्हा कशा पद्धतीने हे इन्कम एनकॅश करू शकतात. फार मोठ्या 2-3 गोष्टी आहेत. सर इथं कंपनीनं ना क्रिएटिंग एंटरप्रेन्युअर्स नाव का दिले माहिती आहे का? कारण स्वतः रिपर्चेस मारून माणूस एंटरप्रेन्युअर नाही बनणार. येस एक्झॅक्टली. परंतु टीम मध्ये नंबर ऑफ रिक्रुटमेंट करून माणूस एंटरप्रेन्युअर बनू शकतो म्हणून कंपनीने हे आयडिया केले. हो खरंय. आणि रिक्रुटमेंटची भीती लोकांच्या डिस्ट्रीब्युटरच्या मनातून निघून गेली पाहिजे. काय लोक रिपर्चेस मारून एक जास्त कपिल सर म्हटले तसं एक जास्त लांब उडी नाही घेऊ शकत तो तिथल्या तिथंच खेळत राहील. त्यापेक्षा माणसं जर टीम मध्ये आणली रिक्रुटमेंट करत राहिला तर बिझनेस चांगला वाढू शकतोय. त्या दृष्टीनं आपण विचार करूया आणि त्या दृष्टीनं कामाला लावूया. ओके क्लिअर. पुन्हा काय शंका आहे समृद्धी मॅडम तुम्हाला? ऍड्रेस केलाय शंका क्लिअर झाली असेल तर लवकर. नाही ऍक्च्युली 2 शंका होत्या. ही एक शंका झाली दूर. ही क्लिअर झाली का तुम्हाला? झाली. ओके पुढे चला. समजा आता ही 18 आठवड्याची कॉन्टेस्ट आहे. एखादी व्यक्ती पिनला टच आहे मग ती टीसीच्या पिनला असेल किंवा एटीसी डीटीसी कुठल्याही. आता ही टीसी डिस्ट्रीब्युटर टू एटीसी आहे. समजा आता मी एटीसी पिनला मी स्टार्ट केलं आणि मी एक 6 आठवड्यांनी मी डीटीसी झाले
तर माझ्यासाठी क्रायटेरिया मग कसा असणार? कारण डीटीसी पासून क्रायटेरिया कंपनीने वेगळा दिलाय ना. तुम्ही सगळ्यात लकीएस्ट पर्सन असाल असं मला म्हणायला हरकत नाही. जे लोक एटीसी आहेत किंवा जे लोक टचिंग डीटीसी आहेत त्या लोकांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी अशी आहे, ते म्हणजे एकाच परचेसमध्ये ते या क्रायटेरियाला पण 15% एलिजिबल होऊ शकतात आणि डीटीसीचा प्रॉडक्ट चॅम्पियनचा बेनिफिट पण ती लोक घेऊ शकतात. एटीसी पासून कॉन्टेस्ट चालू झाले तर एटीसीचा क्रायटेरिया कन्सिडर होणार. तुम्ही डीटीसी जरी बनला असला तरी तुम्हाला डीटीसी मध्ये पण हा चार्ट तुमच्या सॉफ्टवेअरवरती तुमच्या आयडी वरती दिसायला लागेल तुम्हाला. तेव्हा तुम्ही प्रॉडक्ट चॅम्पियनचा पण फायदा घ्याल आणि तुम्ही क्रिएटिंग एंटरप्रेनरचा हा पण 15%चा सुपर सेल्स टर्नओव्हर बोनसचा क्रायटेरिया इलिजिबल होऊ शकता. तुम्हाला शुभेच्छा दोन्ही अचिव्हमेंट करण्यासाठी मॅडम. थँक्यू सर. ग्रेट. ओके, क्लिअर झालं. पुढे सुनील कुमार पाटील सर, बोला काय शंका. हा सर, जे आलं लक्षात, पीबीव्ही किंवा जीबीव्ही दोन्हीच्या माध्यमातून ते क्रायटेरिया पूर्ण करता येते. ओके ना सर? आवाज नाही येत. म्यूट आहे सर. सर तुमचा आवाज येत म्यूट नाही. आहे. म्यूट आहे बाबू सर. सर हा सॉरी. हा, म्हणून अवलंबून राहायचं नाही, तुमचा वेगळा धंदा पाहिजे. येस सर, येस सर, येस. हा, मी वर बसलोय, लक्षात घ्या. ओके. हा, पुढे सुनील पाटील सर विचारा शंका. सर क्रिएटिंग एंटरप्राइनर्सचा जो काय क्रायटेरिया आहे का नाही, म्हणजे डिस्ट्रीब्युटर टू एटीसी साठी आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी कळल्या मला. वीक नंबर कुठून पासून कुठपर्यंत आहे. 18 आठवड्यामध्ये 12 आठवडे कुठलेही केले तर अचिव्हर सिद्ध होणार. हो. पण तुम्ही जे सुपर सेल्स बोनस सांगितला की ते 12 आठवड्यानंतर 15% एसटीबी साठी एलिजिबल होणार तो माणूस, बरोबर? 12 आठवडे जर त्याने कंटिन्यू केला किंवा हे 18 आठवड्यामध्ये 18 पैकी कुठलेही 12 आठवडे करू दे, तर सुपर 18 सेल्स पैकी बोनस त्याला 15% कंपनी इश्यू हो इलिजिबल झाला तो. तर जे रुटीन मधले एसटीबी आपले 12% आपण कॅल्क्युलेट करायचो ते मिळणार, सोबत परत हे 15% मिळणार आहे. एक्झॅक्टली, ते 12% रेग्युलर मिळणार, म्हणजे तसे मिळणार. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त त्याच हा. टर्नओव्हर वरती 15% एक्स्ट्रा मिळणार. ओके. आणि हे जे काय आठवडे असणार आहेत 12 आठवड्याचं इन्सेंटिव्ह, म्हणजे आपल्याकडे सेल्स टर्नओव्हर बोनस कसा ज्या वीक मध्ये जनरेट होतो तो थर्ड वीक मध्ये कॅल्क्युलेट करून दिला जातो, त्या पद्धतीनं होणार काय, कसं वन टाइम कसं होणार आहे? नाही, हे बघा, आपलं महिन्याचं बोनस जसं येते ना तसं हे ज्यावेळेला 12 आठवडे कंप्लीट होतील, म्हणजे 3 महिने पूर्ण होतील, 3 महिन्यानंतर अर्थात ते 18 आठवडे संपेपर्यंत कंपनी वाट बघणार आणि त्याच्यानंतर एक डेट डिक्लेअर केली जाईल. 18 आठवडे ज्या दिवशी संपतील तिथून पुढे 1 महिन्यानंतर ते पेमेंट जमा होईल. ती कुठली तारीख असेल ती मी तुम्हाला ग्रुपवरती कळवतो. ओके. आणि 15/7/2022 ला ही क्रिएटिंग एंटरप्रेनरशिप कॉन्टेस्ट संपेल. तर 15/7 ला संपली त्या आठवड्यामध्ये की तिथून पुढच्या 4 आठवड्यानंतर कंपनीचं पेमेंट जमा होईल. असं आताचं कॅल्क्युलेशन आहे, पण मी तुम्हाला करेक्ट डेट कन्फर्म करून सांगतो. येस सर. आणि अजून एक काय होतं सर, येस, ह्याच्यामधलाच एक प्रश्न होता. हे तर क्लिअर झालं की 15% मिळणार आणि ते 1 महिन्यानंतर मिळणार. फक्त जो तुम्ही मगाशी सांगितला की 3750 चा क्रायटेरिया असणार आहे आपल्याला ब्रँच 1 ब्रँच 2 ला. तर तुम्ही मगाशी म्हटला समजा जर 15,000 बीवीचा इकडे आला आणि 20,000 बीवीचा इकडे आला, तर आपण ज्यावेळी 15%ला एलिजिबल होतोय त्यावेळी टोटल बिझनेस जो आलाय त्याचं 15% कन्सिडर होणार आहे की 3750 15% कन्सिडर होणार? नाही, टोटल बीव्ही जेवढ्या जमा होणार ना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं इकडे 15,000 आणि इकडे 20,000 झालं तर 15,000 मॅचिंग बीव्हीचं 15% मिळणार. हा, ओके. क्लिअर? कळलं सर. ठीक. क्लिअर. थँक्यू. हा, अजून काय शंका? क्लिअर? ठीक आहे. जुबेर सर बोला. हँड लो करा सुनील सर तुमचं. सरजी, तुम्ही ज्यावेळी स्क्रीन शेअर केलेला की नाही त्यावेळी ते 7,500 मॅचिंग बीवी तिथे दाखवत होतं. 7,500 मॅचिंग बीवी? एक मिनिट थांबा, ते मी क्लोज केलं विंडो. हा, सर ते मॅचिंग बीवी नव्हते, मॅचिंग जीबीव्ही दाखवत होते.
दॅट वॉज जीबीव्ही, बीव्ही नव्हत्या त्या. म्हणजे टोटल बिझनेस जो असतो की नाही तो मॅचिंग जीबीव्ही म्हटलं त्यांनी 7,500. नाही As तेच per की. my मग understanding. तिथं पुढे जे दिलेलं होतं ना, एक बाजूला 550 बीव्ही होतं आणि दुसऱ्या बाजूला 2100 काय समथिंग बीव्ही होते. 2162 होतं. बरोबर. मग त्यामध्ये आहे नाही ते फक्त 550 मॅचिंग बीव्ही पकडत होतं सर. ते मॅचिंग बीव्ही आणि मॅचिंग जीबीव्ही असाच डिफरन्स आहे सर तो. तरी पण ती स्क्रीन जरा शेअर करा सर मला. सर 3000 हे बघा, एक मिनिट मी 3750 स्क्रीन गुणिले शेअर 2 करतो. पकडलं की ते जीबी होतं. हा सर. 3750 बीबी तुम्ही कुठं वाचले तर मला तर नाही 7000 5225 रिक्वायर्ड जीबीव्ही 7500 चा क्रायटेरिया म्हटले सर त्यांनी. एक मिनिट मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, कन्फ्युजनच नको. हा सर. म्हणजे फक्त तेवढंच कन्फ्युजन झालं मला, बाकी काय. हे बघा, रिक्वायर्ड मॅचिंग जीबीव्ही 7500. बरोबर सर, मॅचिंग जीबीव्ही आहे बघा ते. आता इथं 550 ऑर्गनायझेशन 1 मध्ये झालंय आणि हा मग एक मिनिट थांबा. 2000 हा एटीसी साठीचा क्रायटेरिया असेल. बरोबर. एटीसी साठीचा क्रायटेरिया असेल. एक मिनिट प्रभू थांबा. सर, प्रभू हा बोला सर, सर. हा बोला सर. मी माझा डिस्ट्रीब्युटर आयडी चेक केला. हा ओके. त्याला 3750 बीबी मॅचिंग आहे. करेक्ट करेक्ट. मग डिस्ट्रीब्युटर चेक करा सर एकदा. टीसीचं पण एकदा चेक करा सर. व्हेरी गुड ऑब्झर्वेशन जुबेर सर, गुड ऑब्झर्वेशन. एटीसी साठी 7500, टीसी साठी 3750. डिस्ट्रीब्युटरचा आयडी ओपन करूया, त्याच्यामध्ये आपल्याला समजून जाईल. मी सर अजून एक कॅल्क्युलेशन केलं. हा थोडक्यात कंपनी काय करायला लागले सांगतो तुम्हाला सर. हा तुमचं 12 आठवड्यामध्ये तुमची ऍक्च्युअल कमाई जेवढी होती ना सर, त्याच्या बरोबर डबल अमाऊंट कंपनी द्यायला लागली सर. येस 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 येस. म्हणजे मी आता डिस्ट्रीब्युटरचं कॅल्क्युलेट केलं. त्याचा लेफ्ट राईट मध्ये 3750 मॅचिंग झाले तर त्याला 450 रुपये इन्सेंटिव्ह येतो. असं जर त्यानं 12 आठवडे केलं तर 5400 रुपये त्याचा इन्सेंटिव्ह झाला. परंतु कंपनी त्या टोटल टर्नओव्हरच्या 15% द्यायला लागले. तर ती अमाऊंट साधारणतः 9000 रुपयाच्या आसपास जाते सर. म्हणजे दिवाळी बोनस सारखं हो सर, डबल. येस येस सर. क्या बात आहे. यू एंटरप्रेन्योर बनून पण बोनस आपण मिळवणार सर दिवाळी सारखा. सर हॅलो. हा बोला की सर. तर एकच मिनिट सर. मला 1 मिनिट अवधी द्या, मी परत कनेक्ट करतो. 1 मिनिट अवधी द्या, तुम्ही चर्चा करा तो पण. डिस्ट्रीब्युटर आणि टीसी साठी क्रायटेरिया सेम आहे सर. एटीसी साठी 7500 केले असं वाटते मला. डिस्ट्रीब्युटर टू एटीसी मारुती सर, कपिल सर, डिस्ट्रीब्युटर टू एटीसी रिपर्चेस येऊ दे किंवा फ्रेश येऊ दे, दोन्ही त्यामध्ये पकडलं जाणार ना. येस येस येस. ओके. आणि डीटीसी 3750 मॅचिंग बीव्ही दिले. डीटीसी अबो फक्त रिपर्चेस मध्ये रिपर्चेस आणि तो इंडिव्हिज्युअल आहे. म्हणजे रिपर्चेस इथं विथ टीम रिपर्चेस असू दे किंवा स्वतःचं रिक्रुटमेंट असू देत किंवा टीमचं रिक्रुटमेंट असू देत, या सगळ्या गोष्टी अप टू एटीसी कन्सिडर होणार आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल जर मी कॅल्क्युलेट करायचं म्हटलं, म्हणजे खरोखर सगळे लोक सरप्राईज होतील मला माहित नाही, पण जरा चेक करा फक्त मी याच्यामध्ये काय चुकत असेल सर. जुबेर सर आणि कपिल सर, मी फक्त एक कॅल्क्युलेशन मांडतो. समृद्धी मॅडम तुमचाच एक एक्झाम्पल घेतो मी. हा समृद्धी मॅडम बोला. मी फक्त एक चेक केला आता माझ्या टीम मधल्या डिस्ट्रीब्युटरचं चेक केलं. 3750 बीव्ही आहे आणि टीसी ला 7.5 आहे. 7,500 आहे. ओके ओके. टीसी ला 7.5 म्हणजे टीसी आणि एटीसी दोघांना पण 7,500 बीव्ही आहे. सोपा आहे ऍक्च्युअली, उलट खूप चांगला आहे. तुमची इन्कम तुम्हाला 15% जास्त देण्यासाठी कंपनीने तसं केलं. बरं समृद्धी मॅडम तुमचं एक एक्झाम्पल पकडतो. प्रभू सर आहेत का? प्रभू सरांचा कोणाच तरी हे बोलायला लागले वाटतं.
हा कपिल सर. सर थोडक्यात तुम्हाला सांगू का, टीसी आणि एटीसी ला 10,000 मॅचिंग करायला पाहिजे रुपयामध्ये, आणि डिस्ट्रीब्युटरला 3,750 3,750 5,000 मॅच करायला पाहिजे. बरोबर. थोडक्यात काय सांगायला लागले कंपनी, की तुम्ही तुमच्या टीम मधल्या डिस्ट्रीब्युटरला हा क्रायटेरिया करून द्या, तुमचा ऑटोमॅटिकली होणार आहे. दॅट इज दॅट. करेक्ट. कळलं का सर? मी आणखी एक पुढे जाऊन आणखी एक कॅल्क्युलेशन सांगतो. एक एक्झाम्पल समृद्धी मॅडमचं घेऊया. इन्कम काय लेवलला जाऊ शकतं एका एटीसीचं. म्हणजे जर समजा आता समृद्धी मॅडमचा एक आयडी एटीसी आहे, त्यांनी ट्रँगल कम्प्लीट केलेला आहे, त्यांचा खालचा आयडी डिस्ट्रीब्युटर आहे, दुसरा आयडी डिस्ट्रीब्युटर आहे. जर त्यांनी त्या खालच्या आयडीचा 3,750चा क्रायटेरिया फुलफिल केला, खालच्या आयडीचा 3,750चा जर क्रायटेरिया फुलफिल केला 12 आठवडे, तर त्यांच्या दोन्ही लेग मधला दोन्ही आयडी, तर त्यांच्या खालच्या आयडी वरती 3,750 मॅचिंग बीवीज झाले, त्यांचा एटीसीचा क्रायटेरिया फुलफिल झाला. या कॅल्क्युलेशन प्रमाणे जर तुम्ही बघितलं तर 90,000 मॅचिंग बीवीज येतात पूर्ण 12 आठवड्यांमध्ये. 90,000चे 12% तुम्ही साधारण 13,700 रुपये होतात. सॉरी 10,800 रुपये होतात 12%, जे ऑलरेडी ते एटीसी ला कमावणार आहेत. 90,000चे खालच्या आयडीचा 45,000 बीवीज मॅचिंग होतात. त्या 45,000चं 12%नी ते 5,400 रुपये कमावणार आहेत. दोन्ही आयडीचं बघितलं तर ते पुन्हा 10,800 होतं. मग एका एटीसीचा ऍक्च्युअली जर कॅल्क्युलेशन तुम्ही 12%नी काढलं तर त्याचं इन्कम होतं 21,600 रुपये. 90,000 मॅचिंग बीवीज खालच्या आयडी वरती 45,000 12 आठवड्यांमध्ये कंटिन्युअसली केले. आणि त्यांचा 15%चा जो बोनस एक्स्ट्रा आहे तो पुन्हा कॅल्क्युलेट होतो 27,000 रुपये. एक एटीसी क्रायटेरिया जर त्यांनी ट्रँगल पकडून जर कम्प्लीट केला इंडिव्हिज्युअली, तर त्यांचं 90,000 मॅचिंग बीवीज वरती इन्कम होतंय 48,600 रुपये 12 आठवड्यांचं. एक्झॅक्टली सर. 48,600 म्हणजे सर 60% आपल्याला कंपनीनं प्रॉफिट दिला असा अर्थ होतो त्याचा, जवळजवळ. कंपनी 15% देत होती, मारुती सरांनी 30% काढले. 60% काढले सर, 60%. हा तेच की. 12 आणि 12 24 आणि सर ते 30, जवळपास 54% झाले सर. बरोबर ना? बरोबर. नियर सर अबाउट काय 54%. कोण देतो 50% इन्कम? कोण देणार सांगा? आपण जे लोकांना पोट तिडक्यानं सांगतोय ट्रँगल कम्प्लीट करा, त्याच्या पाठीमागचा उद्देश बघितलाय का कंपनीचा केवढा मोठा आहे? जबरदस्त सर. आणि बोनस पे बोनस. एक डिस्ट्रीब्युटर पण घेऊ शकतो सर. हे सेम कॅल्क्युलेशन एक डिस्ट्रीब्युटर पण घेऊ शकतो जर त्यानं त्याचे खालचे 2 आयडी रन केले व्यवस्थित तर. एक्झॅक्टली. खालच्या 2 आयडी वरती ट्रँगल घेऊन जर केलं तर हे सेम कॅल्क्युलेशन प्रत्येक डिस्ट्रीब्युटर साठी होऊ शकतं. ही कॉन्टेस्ट ना सर, ही कॉन्टेस्ट खरी कंबर कसण्याची कॉन्टेस्ट आहे बघा साठी. तुम्हाला सांगू, पैसे छापायचे दिवस आहेत सर हे. आपण yes. सगळ्या लिडर्सनी पहिल्यांदा इथनं क्लिअर झालो आणि आपल्या खालच्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटर पर्यंत ही गोष्ट कॅल्क्युलेशन पोहोचवली ना, तर तुम्हाला सांगतो 2,10,000 सिलिंग फार अवघड नाही आपल्या लोकांसाठी. आणि संख्या खूप वाढणार, लोकांची नवीन फ्रेश ब्लड पुन्हा आतमध्ये यायला लागेल, ती मजा आणि वेगळीच आहे. तेव्हा सगळ्या लीडर लोकांनी अगदी चापून चोपून आम्हाला जेवढे प्रश्न विचारायचे असेल तुम्हाला ह्या कॉन्टेस्टशी संबंधित तेवढे विचारा. पुढे जाऊन एक तिसऱ्या एक अशी पुढे फेज येणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला अनेक जाऊन पुढे गोष्ट सांगतो ज्या तुम्हाला अजून जास्त चांगल्या गोष्टी समजतील. प्रत्येक जण या गोष्टीसाठी म्हणजे रेस लागेल आपल्याकडे की मी कधी अचीव्ह करणार आणि मॅक्सिमम टर्नओव्हर मी कसा करणार यासाठी. कुणाची काय शंका आहे? इथपर्यंत जेवढी चर्चा झाली त्यात कुणाची काय शंका आहे? यामध्ये एक सर छुपी गोष्ट काय माहिती आहे काय? आपण प्लॅन देतोय 10,000 रुपयाचा, आणि 10,000 रुपये घ्यायला लोकांना जरा अडचण यायला लागल्या. परंतु ह्या प्लॅन मध्ये तुम्ही 5,000चा पण फ्रेश आयडी घेऊ शकताय. काय प्रॉब्लेम नाही. तू माणूस आतमध्ये येऊ दे पहिल्यांदा सर. एकदा 5 नाही आला तर त्याकडे 50चा टर्नओव्हर व्हायला किती वेळ लागतोय आपल्याला? काय प्रॉब्लेम नाही. बिंदास घ्या. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत समजलं? यस सर. कुणाच्या मनात काय शंका या संबंधात? मारुती सर आपल्याकडे किंवा कपिल सर कॅल्क्युलेशन मध्ये मास्टर आहेतच. डिस्ट्रीब्युटरनी काय केलं तर, टीसीनी काय केलं तर, एटीसीनी काय केलं तर हे लक्षात येईलच. डीटीसी आपला
प्रोडक्ट चॅम्पियनचा किताब घेता घेता त्याचे इन्कम घेता घेता अजून ह्यातनाही बरंच इन्कम घेऊ शकतात जर त्यांना खालच्या लोकांना सपोर्ट केला. आणि जे काटावर आहेत एटीसी टू डीटीसी बनणार आहेत त्यांच्या तर बोनस पे बोनस बोनस पे बोनस आहे. तर ते आणि जास्त चांगलं छापू शकतात. त्यांना मोठी संधी आहे हे करण्यासाठी. हा, एका दगडामध्ये 4-5 पक्षी होतील असं मला वाटतं. ठीक आहे, बरोबर आहे सर. ओके ओके. तर जे लोक नुकतेच ब्रँड न्यू डीटीसी झालेत त्यांनी माझ्या हातून ही संधी चुकली असं न म्हणता मला सिलिंग कसं मारता येईल या गोष्टीकडे तुम्ही लोकांनी फोकस करा. आपल्या खालचे एटीसी मॅक्सिमम घडवण्याकडे आणि टीसी घडवण्याकडे, नवीन डिस्ट्रीब्युटर्सना पुन्हा टीसी मध्ये आणण्यासाठी एक्झिक्युटिव्ह जे आहेत काटावर टीसी आहेत त्या लोकांना त्या क्रायटेरिया फुलफिल करण्यासाठी तुम्ही लोकांनी मदत करावी असं मला वाटतं. ठीक आहे सरजी. तर हा बोला सर. माझ्या डोक्यात एक तुम्हाला रिक्वेस्ट करूया असं वाटलं. हा, आपण रायगडला जाऊन आलो की नाही सर? हा, सोमवारी येतोय आपण. हा, रायगडला जाऊन आल्या 1-2-3 दिवसातच आहे की नाही एक हा. एक्झिक्युटिव्ह अबो मीटिंग आपण फिजिकली ठेवूया असं माझं मत आहे. मला खरं म्हणजे ही मीटिंग एक्झिक्युटिव्ह अभाव घ्यायची होती, पण काही टीसी लोकांचं इन्कम ज्याच्यावरती आपली थोडीफार चिंताजनक परिस्थिती आहे मधल्या काही कालावधीनंतर त्यांचं इन्कम सेट होण्याच्या दृष्टीनं पहिल्यांदा ते माइंडसेट होऊ देत टीसी अभाव लोकांचा. कारण ते एक्झिक्युटिव्ह आपल्याकडे ऍज अ लीडर म्हणून पाहायला लागलेत. एक्झिक्युटिव्ह अभाव लोकांची मीटिंग घ्यायचीच आहे. खरं असतं की आपण वाकरेला मीटिंग घेतल्यानंतर तिथून पुढे ठरलं होतं की एक्झिक्युटिव्ह अभाव मीटिंग आपण घेऊया. पण त्यावेळेला टीसीची मानसिकता डायमंड सारखी असायला पाहिजे त्यांच्यासमोर प्रेझेंट होताना, तर ती लोक फास्ट त्याच्या पुढचे पिन अचीव्ह करतील. त्या गोष्टीवरती आपलं काम चालू आहे आणि रायगडला जाताना त्यामध्ये खूप चांगली मजबूत चर्चा होईल सर आपली. दमदार चर्चा होईल. त्यातून अजूनही पुढचे मला पिक्चर दिसायला लागलेत, मी व्हिज्युअलाइज करायला लागलोय काय पद्धतीने बिझनेस आपला ग्रो होणार. ठीक आहे, ओके. इथपर्यंत समजलं, 2 गोष्टी समजल्या. डीटीसी अबावचा क्रायटेरिया समजला, डिस्ट्रीब्युटर टीसी एटीसीचा क्रायटेरिया समजला. आता फार महत्वाची गोष्ट, जेवढा मॅक्सिमम टर्नओव्हर करणार, जसं सुनील पाटील सरांनी प्रश्न विचारला, 3750 बीवीज पकडणार का 15,000 बीवी झाले तर 15,000 बीवी पकडणार? तर 15,000 बीवी पकडणार आणि त्याचे 15% देणार. जसं आपल्याला प्रोडक्ट चॅम्पियन मध्ये कंपनी द्यायची, किती पण टर्नओव्हर होऊ दे, त्या टर्नओव्हरच्या 6 महिन्यात जेवढी रक्कम झालेली असायची त्याच्यावरती द्यायची. तशी इथं पण जेवढ्या बीवी निर्माण होतील त्या बीवी वरती 15% दिले जाणार. ठीक आहे, तर जास्तीत जास्त टर्नओव्हर तुम्ही आणा त्याच्यावरती एक्स्ट्रा 15% घ्या. आणि महत्वाची गोष्ट, 12 आठवडे कंप्लीट झाले किंवा 18 पैकी 12च पकडले जाणार असं नाही. जर एक आठवडा आता गेलाय, 17 आठवडे शिल्लक आहेत, तुम्ही म्हणला 17च्या 17 आठवडे कंप्लीट करतो, तर 17 आठवड्याचे 15% दिले जाणार. क्या बात आहे. 12 आठवड्याचे नाही हे लक्षात घ्या. मिनिमम 12 आठवडे आहेत, मॅक्सिमम तुम्ही 18 आठवड्यामधले किती पण घेऊ शकता. घेऊ शकता. मिनिमम इलिजिबल क्रायटेरिया 12 आठवडे, तुम्ही 17 आठवडे पूर्ण केले तर 17 आठवड्याचे 15% घ्या साहेब, बिनधास्त छापायचं काम करा. याच्यासारखी मोठी गोष्ट कुठली नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी. यस यस सर यस. कंपनी अक्षरशः म्हणजे खान आपल्या समोर दरवाजा ओपन केला, किती पाहिजे तेवढं लुटा म्हणून सांगायला लागले. ती घ्यायला आपल्याला आता आपण मागे राहता कामा नये, लक्षात घ्या. हा, दोन्ही हात पसरून घ्यायला पाहिजे. जेवढं म्हणजे आम्ही पूर्वी शेअरिंग मध्ये म्हणायचो ना, कुणी समुद्रातलं चमच्याने घेतंय, कुणी वाटीने घेते, कुणी पळीने घेते, कुणी तांब्याने घेते, कुणी बादलीने घेते. आता पाईपलाईन टाकायची वेळ आलेली आहे. एवढा पैसा येणार की तुम्ही फक्त पाईपलाईन टाकली पाहिजे. यस यस सर यस. ओके, आता ह्याच्या पुढची एक मोठा बोनस पे बोनसचा बोनस अजून मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही याच्यावरती तुटून पडून काम केलं आणि मॅक्सिमम टर्नओव्हर आणलं तर कंपनी टॉप 100 मॅक्सिमम टर्नओव्हर अचिव्हर्स बाजूला काढणार आहे. तुम्ही फक्त क्रायटेरिया 12 आठवड्याचा 3750 किंवा 7500चा बीवीचा क्रायटेरिया पूर्ण करत बसायचं नाही. त्याच्यापेक्षा मॅक्सिमम टर्नओव्हर आणा. जर तुम्ही टर्नओव्हर आणलात तर कंपनी मॅक्सिमम टर्नओव्हर आणणाऱ्या लोकांच्या 100 लोकांची यादी तयार करेल आणि त्या 100 लोकांना वर्थ रुपीज MRP 15,000 रुपयाचे रिस्ट वॉच गिफ्ट देणार. म्हणजे 12% घ्या, 15% घ्या, मॅक्सिमम टर्नओव्हर घेऊन वॉच पण घ्या. क्या बात आहे. एटीसी असलं तर डीटीसी व्हा, तुम्ही प्रोडक्ट चॅम्पियन पण घ्या आणि एटीसीचा एंटरप्रेनरचा क्रायटेरिया पण कम्प्लीट करा. एवढं जबरदस्त कंपनी लुटून द्यायला लागले. तर मला असं वाटतं टीम मॅग्नेट्रॉन कोल्हापूरमधून मॅक्सिमम टर्नओव्हर गेला पाहिजे कंपनीला आणि हे सगळे क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करून हर एक व्यक्तीने
टीम मॅनेजर मधल्या हर एक व्यक्तीने, तर आमच्याकडचा डिस्ट्रीब्युटर पण डायमंड क्वालिटीचा आहे, त्याने मॅक्सिमम टर्नओव्हर आणला पाहिजे आणि त्या टॉप 100 मध्ये गेला पाहिजे. आता अर्थात हा क्रायटेरिया ऑल ओव्हर इंडियासाठी लावला जाणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मी बसणार काय, मी कसा बसू शकतोय, माझा नंबर लागणार का नाही, या लॉजिक मध्ये बिलकुल न अडकता पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सोडायचे, सिक्रेट लावायचं, तुटून पडून काम करायचं. मी म्हणेन 99वा जरी माझा नंबर लागला किंवा 100वा जरी माझा नंबर लागला तर मी टॉप 100च्या लिस्टमध्ये असणार आहे, लक्षात घ्या. जसं मागच्या वेळेला कपिल पाटील सरांनी सांगितलं होतं, आपलं जे नवीन मोबाईल ऍप लॉन्च झालं त्याच्यामध्ये पहिल्या टॉप 500 लीडर्सचीच नावं आहेत, ज्याच्यामध्ये सुदैवानं मी टॉप 500 ज्या लिस्टमध्ये आहेत तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळं. तसंच तुमच्या कोणाचंही नाव त्या टॉप 100 मध्ये ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुमच्याकडे कंपनीनं दिलेला एक अवॉर्ड असेल. तुम्हाला माहिती आहे का, प्रोडक्ट चॅम्पियन लोकांची लिस्ट आपल्या साईटवरती अपडेट केलेली आहे. TCA ATC लिस्ट तर असतेच असते रँक अचीवर म्हणून, प्रोडक्ट चॅम्पियनच्या लोकांची पण लिस्ट आहे. पण हे टॉप 100 मॅक्सिमम टर्नओव्हर आणणारी माणसं, ही लोक आपले असोसिएट्स, आपले डिस्ट्रीब्युटर, मायलॅबसेलचे डिस्ट्रीब्युटर जाबाज, या लोकांची नावं पण कंपनीच्या वेबसाईटवरती अपडेट असतील आणि ती गोष्ट दाखवून पण तुम्ही मार्केटमध्ये आयुष्यभर धंदा आणू शकता. जसं आम्ही थायलंडला जाऊन आलो ह्याचे काय वारंवार सांगत राहिलो आणि बिझनेस आणायला लागलोय, तशी गोष्ट तुम्हाला प्रोडक्ट चॅम्पियन असू दे, क्रिएटिंग एंटरप्रेनर असू दे, ही गोष्ट तुम्हाला हायलाइट करून मार्केटमधून बिझनेस आणखीन ओढता येईल. याच्यावरती तुटून पडून काम करा. आता आपण रिफ्रेशमेंटसाठी निघालोय सर रायगडला. रायगड हा आपल्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्ट कशा पद्धतीने फुलफिल करणार आहे, तिथून जाऊन आल्यानंतर तिकडून जी गडावरनं घेऊन येणारी जी ऊर्जा आहे, ज्या पद्धतीने महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापनेसाठी जशी तुटून पडून काम केली त्या लोकांनी त्या काळामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी, तसं आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुटून पडून काम करूया आणि मॅक्सिमम टर्नओव्हर आणूया. फ्रेंड्स, मी तुमच्या पाठीशी 24/7 आहे. कधीही लागलं तर तुम्ही माझी मदत घेऊ शकता. पण एकही दिवस शांत न बसता, घरात न बसता, उरलेला जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुटून पडून मॅक्सिमम क्रायटेरिया फुलफिल करायचं हे काम करा. आम्ही सगळे थिंक टँक लिडर्स, एंटायर मॅग्नेट्रॉनची टीम तुमच्या सोबत आहोतच आहोत. अप टू STC लिडर्स, जेवढे पण कोर कमिटीचे लिडर्स आहेत, पॉवर हाऊस मधले लिडर्स आहेत, हे तुमच्या सोबत आहेत. त्याच्यावरती तुटून पडून काम करा. खालच्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटर पर्यंत, तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, काल नवीन आलेल्या जॉईनिंग पर्यंतची ही बातमी तुम्ही खालीपर्यंत पोहोचवा आणि मॅक्सिमम टर्नओव्हर खेचून आणा. कुठल्याही पद्धतीची कसलीही मदत लागली तर 24/7 तुम्ही कधीही फोन करू शकता. आता मी जे काय बोललेलं आहे, हा व्हिडिओ तुम्हाला टीम मॅग्नेट्रॉनच्या युट्यूबच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. जरी शंका असेल, कुणी उशिरा जॉईन झाला असेल, पाऊस पडतोय म्हणून ऐकायला आलं नसेल, तर युट्यूब वरती जाऊन हा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका. शंका असल्या तर पॉवर हाऊस ग्रुपवरती टाका किंवा तुमच्या संबंधित STC अबाव लिडर्सना विचारा. समजत नसेल तर वारंवार प्रश्न विचारा. इथं कुणीही पॅनिक होणार नाही की तू किती वेळा विचारतोस म्हणून. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं तुम्ही समाधानी होईपर्यंत उत्तर मिळेल. पण आपल्याकडे असलेला हर एक व्यक्ती या कॉन्टेस्ट मध्ये क्वालिफाय झालाच पाहिजे, या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून काम करू. ओके, आता इथपर्यंत बोलणं झाल्यानंतर तुम्हाला कसलीही शंका आता असेल तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. हँड रेज करू शकता आणि या गोष्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. ऊर्जा उत्पन्न होऊ दे आपल्यामध्ये. यस सर, यस 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 सर. ही मीटिंग आहे नी सर, उद्या रायगड चढण्याची ऊर्जा स्त्रोत बनलेली आहे आमच्या. नक्की मिळणार, नक्की ऊर्जा मिळणार. जय महाराष्ट्र. जाऊ दे फास्ट, जाऊ दे फास्ट. सुप्रिया मॅडम बोला, काय शंका होती? नाही सर, चुकून झालं सर. बरं, चुकून झालं. ओके, हरकत नाही. उद्या चुकून रायगडला येणार आहे काय? चुकून नाही येणार, पण मी येणारच आहे सर. येणारच आहे. हा, तर काय चुकू नका मात्र, एवढं करा. ठीक आहे, ओके, क्लिअर. सगळे TCA भाऊ, सगळे डिस्ट्रीब्युटर्स लोकांच्या पर्यंत हे मेसेज तुम्हाला पोहोचवायचं, एवढं लक्षात घ्या. आणि तुम्ही स्वतः इथून पुढे आठवड्याचा चेक चुकला, या जन्मात कधी आपला आठवड्याचा चेक चुकला असं आपण सांगता कामा नये. सलग 18 आठवडे जर आपण प्रॅक्टिस केली तर असं म्हणतात, कुठलीही गोष्ट सलग 21 दिवस केली तर त्या गोष्टीची सवय लागते. मग सलग 17 आठवडे जर आम्ही केलं तर सवय लागेल की नाही आयुष्यभर चेक काढण्याची, नवीन रिक्रुटमेंट करण्याची, बिझनेस आणण्याची, अचिव्हमेंट ठोकण्याची. तर मित्रांनो, ही सवय लागावी म्हणून ही कंपनीनं क्रायटेरिया आणलाय. आपल्या सगळ्यांचे दैवत प्रवीण चंदन सर, एंटायर माय लाईफस्टाईलची मॅनेजमेंट, या सगळ्या लोकांचा मी मनपूर्वक ऋणी आहे की त्यांनी अशा पद्धतीने डिझाईन करून खूप छान कॉन्टेस्ट आणली. ही सुपर डुपर आयडिया आहे. या संदर्भात मला आणखीन एक गोष्ट खास करून सांगायला आवडेल. काही दिवसापूर्वी माझ्या टीम मध्ये नवीन जुन्या काही
नेटवर्क मध्ये काम करणारे लोक जॉईन झाले. कुठल्या कंपनीचं नाव मी घेत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, कंपनी कॅश प्राइस वाटायला लागले, लक्षात घ्या. त्या कंपनीमध्ये अशी सिस्टम होती की तुम्ही एवढी अचिव्हमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याच्या बदली प्रोडक्टच दिले जायचे. आणि त्या व्यक्तीने सांगितलं की मी 5 वर्ष कंपनीमध्ये काम केलं आणि माझ्या अंगावरती 5 लाख रुपयाचं माझ्याकडे मटेरियल पडून आहे. आता ते मटेरियलचं करू काय हा प्रश्न आहे. पण आपल्याकडे असं होत नाही. आलेली कॅश आपल्याला वापरता येईल. कॅश इन हँड म्हणजे थोडक्यात पळण्यासाठीचं जबरदस्त स्पीड आहे, हे लक्षात घ्या. आपण याच्यामध्ये बिलकुल अडकून पडणार नाही. आणि पळण्यासाठी ऊर्जा कॅश हातात जर आपल्याला मिळाली तर स्पीड लागेल का नाही फ्रेंड्स? नक्की लागू शकते. तुम्ही सगळ्या लोकांनी तुटून पडा आणि जोरदार काम करा. काही मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे. विश यू ऑल द बेस्ट. मीटिंग संपवण्याच्या अगोदर या संबंधात तुम्हाला कसलीही शंका असेल तर मला बिनधास्त विचारा. मी तुमच्या शंकांचं उत्तर तुम्हाला समाधान होईपर्यंत देत राहील. बबन बनकर सरांनी हात वर बबन केलाय. बनकर सर बोला. हॅलो. हा जबरदस्त झाली सर, हेच सांगायसाठी म्हटलं. येस येस येस, थँक्यू. ओके. डीटीसी आहे, खाली एटीसी क्रिएट करायचा. सौरव खंडाळे सर, मावशी मॅडम, या सगळ्या लोकांच्याकडे तुटून पडा. सगळे लोक आपल्या भागात अचीव झाले पाहिजे सर. येस येस, ओके सर. ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू. सो वन्स अगेन विश यू ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात, वेळेत जॉईन केलं आणि लक्षपूर्वक ऐकलं आणि समजून घेतलं. आता हे घेतलेल्या समजून घेतलेल्या गोष्टीवरती तुटून पडा आणि जोरदार कामाला सुरुवात करा. ओके, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, जय मॅग्नेट्रॉन. जय रायगड. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. चलो बाय बाय. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार.